त्याला काय अँगलच नाही, मुळात त्याला काही लॉजिकच नाही काय आहे. पण माझ्या काय म्हणतात सांत्वना आहेत त्यांच्याबरोबर. त्याचं कारण काय आहे, त्या इकडे या शिवसेनेत असताना नगरसेविका होत्या, माहिती आहे ना तुम्हाला, नगरसेविका होत्या. आता तिथे गेल्यानंतर त्यांना स्वप्न पडले आमदारकीची काय तिकीट मिळाली नाही, MLC काय मिळालं नाही. त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका ताईला राज्यसभा मिळाली, राज्यसभेत पण त्यांची काय वळणी लागली नाही. त्यांना काय आता नगरसेवकाचं तिकीट पण मिळालं नाही. शेवटी ते स्वीकृत, ते धडपड करत होते नगरसेवकांच्या आजूबाजूला महानगरपालिकेत, ते स्वीकृत पण मिळालं नाही. आता काय आहे, त्यांना असं वाटलं बहुतेक की एखाद्या ताईला राज्यसभा मिळाली ठाकरेंबद्दल उलटसुलट बोलल्यामुळे, तर त्यांना असं वाटलं की मी आता काय जास्ती बोलू त्यांच्या विरोधात, मी आणखीन काय माझी पातळी सोडू, ऑलरेडी सुटलेली आहे, आणखीन काय सोडू. आणि त्या वैफल्यग्रस्त जे काय त्यांची मनस्थिती आहे त्या प्रकारे ते काहीतरी बरळत आहेत. तुम्हाला कळलं पाहिजे कोणाला सिरियसली घ्यायचं, कोणाला सिरियसली घ्यायचं नाही. त्यांना काय वाटलं चर्चेत राहायचं आहे, तर ठाकरेंवर बोलल्याशिवाय, ते सत्तेत असो, दिल्लीत असो का मुंबईत असो का राज्यात असो, ठाकरेंवर वक्तव्य केल्याशिवाय त्यांचं दुकान चालूच शकत नाही. पण सतत ठाकरेंवरती जे आता आरोप केले जात आहेत, असं एकंदरीत का असं त्यांच्या मागे, म्हणजे ठाकरेंवरतीच का असं आरोप करणं? हे डर जरुरी आहे, ही भीती आहे ना त्यांच्या मनात. त्यांच्या मनात भीती आहे. कोणाची आहे? महाराष्ट्रात भीती त्यांना फक्त ठाकरेंचीच आहे. आणि ही भीती असणं हे गरजेचं आहे. असू द्या ती भीती. सर, काही दिवसापूर्वी ठाकरे गटाची बैठक झाली होती. उद्धव ठाकरेंनी खासदारांना गेल्या बैठकीत बोलवलं होतं. मात्र त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजगी जे की सिंगर राहतांबद्दल सांगितलं. तुमचे कॅमेरे होते का आत? तू हां, माहिती मिळते विरोधकांकडनं. हे जे काय सगळं उठवलं जातं आहे ना, अफवांचा बाजार, त्या अफवांच्या बाजाराला बळी पडू नका. राऊत साहेब रोज भेटतात तुम्हाला, रोज माध्यमांशी बोलतात, संवाद साधतात. तुम्हाला एकही खासदारांनी बाहेर येऊन असं वक्तव्य केलं आहे का ऑन रेकॉर्ड, किंवा ज्या प्रियंका चतुर्वेदी मॅडमबद्दल तुम्ही म्हणताय त्यांनी अशा प्रकारे कुठे वक्तव्य केलेलं आहे का? हे काय आहे ना, हे विरोधकांना जे काय भीती आहे ना, गल्लीपासनं दिल्लीपर्यंत सत्तेत आले तरी त्यांना भीती कोणाची, तर शिवसेनेची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार कसे फोडायचे, आमदार कसे फोडायचे, बस हेच स्वप्न त्यांना पडतात. 100%.